शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीवर जिल्ह्यातील शेतकरी ठाम आहेत। संवाद दूत म्हणून आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी हाकलून लावलं। पुढील काळात कोण अधिकारी गावात आल्यास त्यांना काळेफासून त्यांची धिंड काढण्यात येईल असा इशारा बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आलाय। शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी सरकारने गावोगावी संवाद दूत पाठवण्याचा निर्णय घेतला होता। कवठेमंकाळ व तासगाव तालुक्यातील सर्वच गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत आपापल्या गावातून अक्षरशः पळवून लावलं व कोणताही संवाद न करता अधिकाऱ्यांना आल्या पावली परत फिरावं लागलं। कोणाचं तरी स्वप्न पूर्ण करण्याकरिता सरकार शक्तीपीठचा घाट घालत असेल तर सांगली जिल्ह्यातील शेतकरी अशी हुकुमशाही प्रवृत्ती चालू देणार नाहीत हे शेतकऱ्यांनी दाखवून दिले। शक्तीपीठमुळे शेतकऱ्यांचं शेतीचं आणि पर्यावरणाचं फार मोठं नुकसान होणार आहे। सांगली परिसरातील गावांना महापुराचा धोका वाढणार आहे। शेतकऱ्यांच्या पुढील अनेक पिढ्यांचं नुकसान होणार आहे। हे सरकारला अनेक वेळा सांगून देखील मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार आपला हट्ट सोडायला तयार नाहीत। म्हणून आम्हीही या विषयी कोणतीही चर्चा करणार नाही। आमची लढाई आमच्या गावात आणि शेतात राहील। त्याचा पहिला हिसका गावात आलेल्या अधिकाऱ्यांना दाखवलाय। पुढेही दाखवू, पण महामार्ग होऊ देणार नाही। आमची शेती वाचवू, त्यासाठी रक्त सांडायची देखील तयारी आमची आहे। म्हणून इथून पुढे कोणी अधिकारी शक्तीपीठ महामार्गाबाबत बोलणे करण्यासाठी आल्यास त्यांना काळे फासून त्यांची धिंड काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना काड्या टाकायची सवयच आहे। ते महायुतीत सातत्याने काडी टाकण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यांच्या बोलण्याकडे कोणी आता गांभीर्याने पाहत नाही। त्यांच्याकडील सर्व अणुबॉम्ब संपलेत, आम्ही त्यांना महत्त्व देत नाही असा टोला पर्यटन तथा खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत लगावलाय। मंत्री देसाई म्हणाले, हिंदी भाषिक असलेल्या भागात गेल्यानंतर त्यांच्या बोलीभाषेत बोलावं लागतं, त्यामुळे मराठी भाषेबद्दल वेगळे बोलण्याचा मंत्री सरनाईक यांचा कोणताही उद्देश नव्हता। खासदार राऊत यांना काय काड्या टाकायची सवय आहे। महायुतीत काडी टाकण्याचा त्यांचा सततचा प्रयत्न असतो, परंतु आज अखेर महायुतीमध्ये ते आग लावू शकले नाहीत। मनसेचे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्यासंबंधात दोन्ही पक्षाकडून अधिकृतपणे भाष्य होत नाही, तोवर यावर बोलणं योग्य नाही। राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट झाली आहे। त्यापूर्वी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचीही भेट झाली आहे, त्यामुळे अधिकृत कोणी जाहीर करत नाही तोपर्यंत काही सांगता येणार नाही। अतिवृष्टीनंतरच्या मदतीबाबत ते म्हणाले, कृषी मंत्री यांनी थेट बांधावर जाऊन पाहणी केली आहे। मंगळवारी होणाऱ्या बैठकीत मदतीबाबत निर्णय घेतला जाईल। केंद्र सरकारचे मदतीबाबतचे जे निकष आहेत त्याप्रमाणे राज्य सरकारकडून मदत जाहीर केली जाईल। दरम्यान मंत्री देसाई यांच्याकडे सांगली जिल्ह्याची संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली। त्या अनुषंगाने त्यांनी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय। पक्ष संघटन मजबूत करा, ताकद निर्माण करा, कोणतंही काम असो जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून थेट संपर्क साधा। दरम्यान यापुढे ज्यांचं संघटन मजबूत त्यांना संधी दिली जाईल अशी तंबीही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली आहे। सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे अहिल्यादेवींच्या 300व्या जयंतीनिमित्त प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, आमदार इद्रिसभाई नाईकवाडी, आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी मंत्री सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू अण्णासाहेब माने, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, पृथ्वीराज बाबा पाटील, पद्माकर जगदाळे, राधिकाताई हारगे, स्मारक समितीचे अध्यक्ष नितीन सावगावे, उपाध्यक्ष सविता मदने, माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, संगीताताई खोत, कल्पना कोळेकर, सोनाली सगरे, रोहिणी पाटील, संतोष पाटील, गजानन अलदर, संजय यमगर, विठ्ठल तात्या खोत, आर्यस चोपडे, निवांत कोळेकर, उत्तम हराळे, पांडुरंग रुपणर, कार्याध्यक्ष सुरेश पांढरे, सचिव राजाराम चोपडे, डॉक्टर विक्रम कोळेकर, प्राध्यापक सुनील गुरव, कविमित्र संपतराव माने, दत्ता कुलाळ, दादासो कोळेकर, विजय गावडे, धोंडीराम माने, बाळासाहेब माने, गणेश माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात आली होती। सकाळपासूनच परिसरात अभिवादनासाठी गर्दी होती। विविध संघटना, महापालिका प्रशासन, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली। शुक्रवारी सायंकाळी अहिल्या ज्ञानज्योतीचे आगमन आणि सवाद्य भव्य मिरवणूक सोहळा पार पडला। सकाळी बाल कलाकार शाहीर श्रीवर्धन आंबी आणि टीमच्या पोवाडा सादरीकरणाने उपस्थित यांची मने जिंकली। घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले। हॉटेलमध्ये तोडफोड करून दहशत माजवत खंडणी मागण्याचे प्रकार समोर येत आहेत। तोडफोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशा सूचना पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिल्या। जिल्हा पोलीस दलाची गुन्हे आढावा बैठक अधीक्षक घुगे यांच्या उपस्थितीत झाली आहे। या बैठकीला सर्व उपविभागीय अधिकारी, प्रभारी अधिकारी उपस्थित होते। यावेळी गत महिन्यात उघड गुन्हे, प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा, मयत चौकशी अर्जाबाबत माहिती घेऊन गुन्ह्यांची निर्गती करण्याचे आदेश देण्यात आले। यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले।
शहरात हॉटेलमध्ये धारदार हत्यारे नाचवत तोडफोड केली जाते। हॉटेल व्यावसायिकांकडून खंडणी मागण्याचे प्रकार समोर आलेत। याबाबत हॉटेल व्यावसायिक असोसिएशनच्या वतीने निवेदन दिलं होतं। हॉटेल चालकांना त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी। हॉटेल चालकांनी तातडीने डायल 112 अथवा नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन घुगे यांनी केलंय। बैठकीत मागील काळात झालेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या घटनांचा आढावा घेऊन आगामी काळातील सण उत्सव हे शांततेत पार पाडण्यासाठी दक्ष राहण्याची सूचना घुगे यांनी केली आहे। गुन्ह्याची उकल तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचाही सत्कार झालाय। या बैठकीला उपाधीक्षक दादासाहेब चुडाप्पा, प्रणील गिल्डा, LCBचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त माजी महापौर संगीता खोत फाउंडेशन मिरज जिल्हा सांगली आयोजित भव्य विश्व विक्रमी रांगोळीचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। संगीताताई विठ्ठल खोत यांच्या संकल्पनेतून विश्वविख्यात रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी ही रांगोळी रेखाटली। या प्रसंगी माजी कामगार मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार इद्रिस नाईकवाडी, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भाजपा शेखर इनामदार, जिल्हाध्यक्ष सांगली शहर प्रकाश ढंग, संघटन मंत्री पश्चिम महाराष्ट्र भाजपा मकरंद देशपांडे, चेअरमन गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट पृथ्वीराज बाबा पाटील, दिनकर पाटील, विठ्ठल तात्या खोत, दयानंद खोत उपस्थित होते। जयकुमार गोरे म्हणाले, मुघलांनी हिंदू संस्कृती उद्ध्वस्त करण्याचं काम केलं। ही संस्कृती हिंदूंची मंदिरे पुन्हा उभा करण्याचं काम अहिल्यादेवी यांनी केलंय। नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अहिल्यादेवी यांच्या विचाराचं काम केलं। जलयुक्त शिवाराचं काम अहिल्यादेवींनी तात्काळी सुरू केलं। आज तेच काम सरकारकडून केलं जाते। चौंडी येथे अहिल्यादेवींचं मोठं स्मारक 861 कोटी रुपये खर्च करून होणार आहे। 27,000 ग्रामपंचायत त्यापैकी ग्रामपंचायतीमधील 55,000 महिलांना अहिल्यादेवी यांच्या नावाने पुरस्कार दिले जाणार आहेत। 88 तीर्थक्षेत्राला निधी देण्याचं काम मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलंय। अहिल्यादेवींच्या विचाराने समाज पुढे नेला पाहिजे। अहिल्यादेवींनी सर्व समाजासाठी काम केलंय असंही जयकुमार गोरे म्हणाले। सांगली जिल्हा कोणा एकाचा बांधील नाही, बदल करणं जनतेच्या हातात आहे। तुम्ही कुठल्या कारखान्याचे संचालक नाही म्हणून शांत बसू नका। तुम्ही स्वतःच्या मनगटावर बदल घडवू शकता। आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। जिल्ह्यातील 65 जिल्हा परिषदपैकी 50हून अधिक जागा निवडून येणार असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी व्यक्त केलाय। ताकारी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती कार्यक्रम, कार्यकर्त्यांचा जिल्हा मेळावा व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते। सांगली बँकेचे संचालक राहुल महाडिक, भगवानराव साळुंखे, भाजपा नेते प्रसाद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। सम्राट महाडिक म्हणाले, भारतीय जनता पार्टीने माझी जिल्हाध्यक्षपदी निवड करताना कामाची पद्धत पाहिली आहे। पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे। त्यामुळे माझ्या वयाचा विचार न करता जिल्हाध्यक्षपद दिले। आगामी काळात जिल्हा, तालुका कार्यकारिणी पूर्ण करायच्या आहेत। आपले कार्यकर्ते प्रामाणिक आहेत, ते कुठेही पक्ष सोडून जाणार नाहीत याची मला खात्री आहे। ताकारी गावच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही। राहुल महाडिक म्हणाले, सम्राट महाडिक यांचा जिल्हाध्यक्षपदी निवडीचा सुखद धक्का आम्हाला बसलाय। त्यांची निवड झाली तेव्हा मी परदेशात होतो। निवड होणार याची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती। हे फक्त भारतीय जनता पार्टीतच घडू शकते। येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय लवकरच होईल। तुम्ही फक्त एकीने राहा असं सांगितले। जत तालुक्यातील सनमडी येथे शुक्रवारी सकाळी गॅसचा स्फोट झाल्याची घटना घडली। या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही। गॅस स्फोटात घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले। अंदाजे 2 लाखांचं नुकसान झालंय। सनमडी येथील नाथाजी तुकाराम नळे हे कुटुंबियांसह सनमडी येथील चोपडे मळा येथे राहतात। शनिवारी सकाळच्या सुमारास गॅसवर चहा ठेवून जनावरे सोडण्यास ते बाहेर गेले असता अचानक गॅसला गळती लागली आणि झोपडीवजा घराला आग लागली। आग लागल्याचं लक्षात येताच घरात झोपलेल्या दोन्ही मुलींना बाहेर काढण्यात आलं। त्यानंतर गॅसचा स्फोट झाला। या दुर्घटनेत घरातील सर्व धान्य साहित्य जळून खाक झालं। या घटनेमुळे नरळे कुटुंबीय उघड्यावर पडले। घटनेची माहिती मेजर सचिन सरगर यांच्याकडून मिळताच चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी नरळे कुटुंबियांची भेट घेतली। त्यांनी नरळे कुटुंबियांचं सांत्वन करून त्यांना आर्थिक मदतही केली आहे। यावेळी बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले, नरळे कुटुंबीय हे गरीब आहे। या दुर्घटनेत त्यांचं अतोनात नुकसान झाले। मानवतेचा धर्म पाळून सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलंय।
जिल्हा पोलीस दलातील अंमलदारांना जिल्ह्याअंतर्गत बदल्यांचे गॅझेट आज रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आले. 178 जणांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पाडली गेली. त्यापैकी 9 जणांना नियुक्तीच्या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी बदली ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे आदेश दिलेत. या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 27 पोलीस ठाण्यात नियुक्तीस असलेल्या ज्या अंमलदारांची सलग 5 वर्ष पूर्ण होत आहेत अशांकडून बदलीसाठी अर्ज मागवले होते. कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीची 3 पोलीस ठाणे किंवा शाखा यांचा उल्लेख करण्यास सांगितलं होतं. अधीक्षक घुगे यांनी बदलीसाठी अर्ज केलेल्या अंमलदारांचे म्हणणे ऐकून घेत बदलीचे गॅझेट रात्री उशिरा जारी केले. कभी खुशी कभी गम असं हे गॅझेट असल्याचं पोलिसाला चर्चा होती. सेवेचा कार्यकाल पूर्ण करणाऱ्या अंमलदारांची बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय अशा 178 जणांच्या बदलीचे गॅझेटही प्रसिद्ध केले. सहाय्यक फौजदार, हवालदार, पोलीस नाईक, शिपाई यांच्या बदल्यांचा आदेश प्रसिद्ध झालाय. दरम्यान बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यमुक्त करावं तसेच ज्यांच्याकडे प्रलंबित प्रकरणे आहेत त्यांनी तात्काळ निर्गती करून घ्यावेत असा आदेशही अधीक्षक घुगे यांनी दिलाय. विनंतीनुसार बदली, वैद्यकीय कारणास्तव बदलींसाठी विनंती अर्ज करण्यात आलेल्यांच्या बदल्या अद्याप करण्यात आलेल्या नाहीत. पोलीस अधीक्षक घुगे हे गॅझेट लवकरच प्रसिद्ध करतील. वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्यांची अद्याप उचलबांगडी करण्यात आलेली नाही. त्यांची याबाबत दबक्या आवाजाने चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सशस्त्र दलाच्या 3ही दलांनी दाखवलेल्या अभूतपूर्व पराक्रमाला मानवंदना देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगलीत भारत जिंदाबाद यात्रा काढण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारताचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव व माजी मंत्री जगन्नाथ ठोकळे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा भारत जिंदाबाद यात्रेचं आयोजन केलं होतं. येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत भारत जिंदाबाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, भारतीय संविधान जिंदाबाद, भारत माता की जय व वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. या यात्रेमध्ये संजय कांबळे, सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, युवक जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, पोपट कांबळे, अरविंद कांबळे, छाया सर्वदे, तुषार लोंढे, सुनील तोरणे, अरुण आठवले, सचिन सव्वाखंडे, मिलिंद मिटकरी, पोपट कांबळे, बापू सोनवणे, चंद्रकांत कांबळे, नवनीत लोंढे, योगेंद्र कांबळे, पिंटू माने, प्रवीण धेंडे, धनंजय वाघमारे, जितेंद्र सरोटे, संजय कांबळे, संतोष जाधव, विशाल काटे, अजित सगरे, मुन्ना कोकणे, अलका कांबळे आदी जण सहभागी झाले. राज्य शासनाने संच मान्यतेचा 15 मार्चला आदेश काढलाय. हा आदेश रद्द करावा या मागणीचं साकडं महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले. प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात व राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांच्या शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्यभरातील शाळांमध्ये सन 2024 ते 25 संच मान्यतेच्या नवीन शासन निर्णय 15 मार्चला घेतला. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरत असून उच्च न्यायालयामध्ये अनेक शिक्षकांनी याचिका दाखल केलेल्या आहेत. नव्या संच मान्यतेविषयी राज्यभरातील शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष असून अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे ग्रामीण भागातील वाडी वस्तीवरील दर्जेदार शिक्षणामध्ये अनेक अडथळे निर्माण होणार आहेत. शिक्षण हक्क अधिनियमाची विसंगत असलेला हा वादग्रस्त संच मान्यता शासन निर्णय रद्द करण्यात यावा व जुन्या निकषाप्रमाणे संच मान्यता करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली आहे. शिक्षक संघाचे विलास चौगुले, किशनराव इदगे, बाळासाहेब झावरे, शिवाजी रोडे पाटील उपस्थित होते अशी माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे व सरचिटणीस अविनाश गुरव यांनी दिली आहे.